बांगलादेश दौऱ्यात धोनीच्या टीमला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। आता या दारुण पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकत टीम इंडियाचा नवा कॅप्टन अजिंक्य रहाणेला झिम्बाब्वेचं आव्हान परतून लावावं लागेल। अजिंक्य रहाणेमधील आणखीन काही गुण पारखून बघायचे आहेत असं सिलेक्शन कमिटीच्या अध्यक्षांनी म्हटलं होतं। मुंबईकर अजिंक्य आता बॅटिंग बरोबर आपल्या कॅप्टन्सीचीही जादू दाखवण्यास सज्ज आहे। एक टीम म्हणून आम्ही झिम्बाब्वे दौऱ्यात खेळू असं मत त्यानं व्यक्त केलंय। त्याच्या अगोदर मी झिम्बाब्वेला गेलो होतो, तर त्याचा जो एक्सपिरियन्स आहे त्या कंडिशन्स मला आयडिया आहेत, तर नक्कीच त्या आयडिया मी माझ्या टीममेट्स बरोबर शेअर करीन। आणि मला वाटतं ॲज अ टीम खेळणं फार इम्पॉर्टंट असतं। ॲज अ टीम आम्ही खेळायचा तिथे प्रयत्न करू आणि नक्कीच तुम्हाला एवढं सांगू शकतो की ही जी टीम आहे खूप चांगली टीम आहे आणि सर्वांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे, तर आम्ही शुअर आहोत की तिथे चांगला परफॉर्मन्स करू। बांगलादेश दौऱ्यामध्ये रहाणेला वगळण्यात आलं होतं, त्याच्याऐवजी धोनी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता। त्यावेळी धोनीच्या अनाकलनीय निर्णयाचं साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं। दरम्यान याबाबत रहाणेला छेडलं असता त्यानं आपल्यावरील हा बाउन्सर यशस्वीपणे टोलवला। ऑलवेज थिंक इन अ पॉझिटिव्ह वे। आय स्पोक विथ धोनी बाय, ही गेव हिज फीडबॅक टू मी अँड आय took that in positive way. My only aim is to improve my cricket, gain my cricketing knowledge and move forward. नव्या भिडूसह झिम्बाब्वे दौऱ्यात यंग टीम इंडिया मैदानात उतरेल आणि अजिंक्य रहाणे हा यंग गन्सचा सेनापती असेल। आता आपल्या कुशल नेतृत्व गुणासह रहाणे आपल्या टीमला विजयश्री मिळवून देईल अशी आशा त्याच्या चाहत्यांना असेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।